आपण जी कुठली एक्झाम देतोय त्यासाठी आपल्याला सिलेबस पूर्ण पाठ पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढे पण आपले पेपर्स आलेले आहेत ते पेपर्स पूर्ण अनालिसिस झालेले पाहिजे. म्हणजे माझे पहिले 4 वर्ष मटेरियल जमा करण्यात आणि नुसतं मटेरियल हायलाईट करण्यामध्येच गेलेले आहेत. आता मी लिटरली काही काही रद्दीत देऊन टाकले, पण त्याचं म्हणजे टाइम गेला, एनर्जी गेली, पैसा गेला, सगळ्या बुक्स किती महाग महाग आहेत सगळे. तर त्याच्यामुळे ते मी सांगेल की हे सगळं अवॉइड करायला पाहिजे. की खूप मटेरियल जमा करायचा नाद असतोय, हेही पुस्तक वाचू दे, तेही पुस्तक वाचू दे, बाजूचा एक वेगळं वाचतोय ते पण वाचू दे. तर असं न करता आपला स्टडी आपण ठरवायचा आणि एक पर्सनल मेंटर ठेवायचा, जसं सर तुम्हाला आहेतच अवेलेबल. तर बस तेवढंच, त्याच्या पुढे आपलं विश्वास नको. आपला सिलेबस, आपले जे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, आणि प्रत्येक सब्जेक्टचं एकच बुक. फार फार तर हिस्ट्री सारखे असेल तर 2, म्हणजे जसं आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे 2 समजा, किंवा भूगोलाचे असेल तर 2, महाराष्ट्राचा आणि भारताचा. तर याच्याशिवाय पलीकडे बुक्स ठेवायचे नाही. कमीत कमी बुक्स, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. फायनली म्हणजे मी इतक्या वर्षानंतर या कन्क्लुजनवर पोहोचली की नाही, आपल्याला खूप फापट पसार करायचा नाही आहे, जेवढं आहे तेवढंच करायचं आहे आणि त्याच्यावरच फोकस करायचा आहे. त्याच्या पलीकडे बाजूचा काय वाचतोय, मग एखादा युट्यूबवर एखाद्या क्लासेसवाल्यांनी सांगितलं नाही हे पुस्तक मस्ट आहे, मस्ट वगैरे शब्द आपलं की अरे नाही आपल्याला ते घ्यायलाच पाहिजे असं वाटतं ते. पण काही नाही, आपण ठरवायचे आपले बुक्स, सिलेबस बघायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे, रिलेट होत आहे का, हां. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस, 15 प्रश्न हिस्ट्रीचे पडत आहेत समजा, चार्ट बनवायचा त्याचा की किती प्रश्न हिस्ट्रीवर आहेत, मग त्यातले आधुनिक भारतावर किती आहे, महाराष्ट्रावर किती आहे, आणि असे किती आहेत जे आपल्याला काही माहीतच नाही आहेत, असे किती आहेत. तर असा चार्ट करायचा प्रत्येकाचा. भूगोलाचं पण तसंच, नंतर करंट अफेअर्सचं पण तसंच, की पारितोषिकावर किती येत आहेत, बुक्सवर किती येत आहे, स्पोर्ट्सवर किती येत आहेत प्रश्न, असं ॲनालिसिस झालं पाहिजे प्रत्येक पेपरचं. मी सरांना लगेच एक शेअर करेन माझा पेपर, मी जसं ॲनालिसिस करते प्रत्येक पेपरच्या मागे थोडी जागा असते त्याची चार्ट बनवून ठेवायचा आपला. त्याच्यानंतर आपण आपलं डिसाईड करायचं की कुठल्या सब्जेक्टला आपण वेटेज द्यायचं आहे, कुठला सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग आहे. ऑलरेडी समजा माझा आधुनिक भारत किंवा महाराष्ट्राचा भारत माझा स्ट्रॉंग आहे, किंवा पर्यावरणाचा भाग 5 प्रश्न पडतात समजा, कुठली एक्झाम असेल तरी 3 ते 4 तर असतातच किंवा 5 असतात. त्या पर्यावरणाचं माझा एका पुस्तकामधून माझे 3 कव्हर होत आहेत, तर मग मी ते तेवढंच पुस्तक वाचेल, त्या 2 प्रश्नांच्या मागे नाही लागत जे येत नाही आहेत. जेवढे येत आहेत त्याच्यावर फोकस करून तेच ते परत परत करायचं एक्झाम येईपर्यंत. आणि एक्झामच्या शेवटचे दिवस तर एकदम क्रुशल असतात, त्याच्यामध्ये बिलकुल वायबल नाही होऊन जायचं. मेंटल म्हणजे हा झाला सिलेबस आणि सगळा टेक्निकल पार्ट, पण आपलं फिजिकल थोडं, नंतर आपलं मेडिटेशन, हे सर तर म्हणजे सांगतातच, ते गाईड करतातच, त्याच्यासाठी काही विषयच नाही आहे. तर ते थोडंसं आपण मेंटेन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये पण सपोर्ट होतो. म्हणजे नुसतं अभ्यास करतोय आणि आजूबाजूने जे येत असतात सगळे संकट, त्याच्यापासून हालून न जाता समोर राहायचं असेल तर या गोष्टी हेल्प करतात. रोजची एक्सरसाइज म्हणा, मेडिटेशन म्हणा, तर तो पण एक वेळ दिला पाहिजे. आणि अभ्यासाचं नियोजन, बस याच्या पलीकडचं सगळं मायनस करून टाकायचं. म्हणजे जेवढं तुम्ही ॲडिशन करत जाल तेवढं जास्ती ते वर्ष घेतं, एनर्जी घेतं आणि पैसा. आता तुमचं वय जे असं आहे ना की तुमच्याकडे ठीक आहे पैसा कमी जास्त असेल, घरची सपोर्टिंग सिस्टीम असेल नसेल, पण एनर्जी खूप आहे आणि टाईम आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र कधीच नाही भेटत. म्हणजे एक थिअरीच आहे ती, या 3 गोष्टी कधीच एकत्र भेटत नसतात. कधी एनर्जी असते तर टाईम आणि पैसा नसतो, कधी पैसा असतो तर टाईम आणि एनर्जी नसते. असं ते लाईफची एक थिअरीच आहे ती. तर त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे पैसा असेल नसेल, पण एनर्जी आणि टाईम आहे, इतकी युटिलाइज करा की समोर कोणाला म्हणायला काही प्रश्नच नाही राहिला पाहिजे की नाही याच्याकडे हे असून केलं नाही. सो तुम्ही त्याचा पूर्ण यूज करायला पाहिजे. म्हणजे आपल्या वेळेचं महत्त्व स्वतः जाणून घ्या, एनर्जीचं महत्त्व जाणून घ्या. कारण की जसं एज वाढत जातं त्या एजचं पण प्रेशर येतं, फॅमिलीचं पण प्रेशर येतं, फायनान्शियल प्रेशर येतं, आणि पुढच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लेट होत गेलं की आपल्याला पण प्रेशर येतं. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या टाईम आणि एनर्जीचं महत्त्व तुम्ही जाणलं पाहिजे. आणि सोबत ह्या 3 गोष्टी मी क्रक्स सांगेल, या सगळ्या म्हणजे 10 मिनिटाच्या याच्यामध्ये एवढंच सांगेल. पहिली गोष्ट आपली एक्सरसाइज आणि आपलं मेडिटेशन कंपल्सरी आहे. सेकंड गोष्ट सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि आपले बुक्स ठरलेले पाहिजे.